जय भीम जय शिवराय. माता समाजाच्या ताईचा व्हिडिओ बघा हा. ती मावस भाऊ सोबत लग्न केलेले नाही का, हुलडा फुकी आणि कळड ठोकी म्हणजेच रुक्मिणी लोंढे. तर तिला कुत्रीला मला एकच सांगायचं, अगं झाकण झुले, तुला तिथं जायचंय ना तिथं तू जाय, पण माझा मातंग समाज तुला बोललाय का नक्की कमेंट करून सांग जा. जाऊ नको म्हणून. मग का माझा मातंग समाजाचा तिरस्कार करते? अगं का प्रत्येक वेळी माझ्या मातंग समाजाला खाली लिखित बघतेस? अगं कुत्रे, तुला मला एकच सांगायचं, तू काय बोलतेस? तिकडे कार्यक्रम झाला आणि तिथं कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमात फक्त हलकी वाटप केली. अगं मनकवडे, तुला तुझा सक्का मावस भाऊ कळलं नाही, त्या मावस भावाचं रक्त तुला समजलं नाही, मग तुला हलकीचं महत्त्व काय कळणार? अगं जिथं बाबा जिथं तू माझ्या मातंग समाजाची टीका करत आलीस. अगं हुलडा फुके, दोन महिन्यापासूनच उपकरण चालू झालं आणि 2 महिन्यामध्ये तू माझ्या मातंग समाजाची टीका खाली करत आलीस. अगं हुलडा फुके, तू काय तेव्हा काय मेली होती का, कोमात गेली होती का? मग तुला या 2 महिन्यातच जाग आली वय ग हुलडा फुके? तू या 2 जातीमध्ये भांडण लावून देत आहे. फक्त या 2 महिन्यामध्ये नाही का तू आमच्या समाजाबद्दल घाणघाण बोलून तू फेमस व्हायला पाहते का? अगं कुत्रे, तुला जनाची नाही तर मनाची थोडी लाज ठेव, कारण की तू आमच्या जातीचा अपमान करत आहे. आणि तू काय बोलतेस की तुम्हाला अण्णा भाऊ आणि लवजी वस्तात कळत नाही? अगं हुलडा फुके, आम्हाला अण्णा भाऊ आणि लवजी वस्तात काय प्रत्येक महापुरुष कळतो. अगं म्हणून तर आम्ही उपकरणामध्ये सर्वांचे बॅनरला फोटो आणि त्यांचा आधार घेऊनच पुढं चालतो. आणि तू काय म्हणतेस की कुत्र्यांनो दिलंय गुणानं खा मुखानं? अगं आम्ही कुत्रे नाही, तू तर 1 नंबरची कुत्री आहे. अगं तू हरकट कुत्री आहे, हरकट कुत्री. कसं आहे माहिती का, ती मन आहे की नाक नाही नक्कीला आणि ते मन आहे, हां ती जुनी मन आहे, पण तुला नाक नाही ग, तरी तू हातभर नाक घेऊन नाही का ते टेजवर माझ्या जातीचा अपमान करतेस. आणि मनकवडे, तुला काय वाटलं की मातंग समाजाच्या वाघिणी मला काहीच बोलत नाही, त्या शांत आहे? अगं झापूक झुपूक ऐक टबुकावानी नाकाचे, त्या शांत नाही, फक्त तुझी ती अवकात बघताय. तू ते छम्मक छल्लव आणि ते भाषण करतीस ना, तिथं माझ्या समाजाचा अपमान करतीस ना, ते फक्त आम्ही आमच्या नजराने बघतोय. अगं ही मांगाची वाघीण, तुला पण माहिती आहे, एकदा ना जर पदर कमराला जर खोसला ना, तर तुझ्यासारखी कुत्री ना त्या घनसंगीमध्ये भा 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 करत फिरणार. मग तुला मला एकच सांगायचं, मी जास्त बोलणार नाही. मग ऐक, नादी लागू नको आमच्या, म्हणजेच माझ्या समाजाच्या, मातंग समाजाच्या. अगं नादी लागू नको आमच्या, तुला चांगलाच बडवीन. नादी लागू नको आमच्या. एक कुत्रे ऐक, ध्यान देऊन ऐक, तुझ्यासाठीच हे गाणं. नादी लागू नको आमच्या, तुला चांगलंच बडवीन. ए मनकवडे, तुला ढोलकीला बांधीन, तुला बदा बदा बडवीन. तुला ढोलकीला बांधीन आणि बदा बदा बडवत्या, ते पण माझ्या मांगाच्या वाघणी. जिला जितकं भुकायचं तितकं भूक, कारण की तुला आम्ही पिसाळी कुत्री म्हणून ना, कुत्री म्हणून सोडून दिलेले. अगं हाड मनकवडे, झुपूक मेंगे, हुलडा फुके, चल निघ. आणि अजून जर स्टेजवर जाऊन माझ्या मातंग समाजाच्या विषयी तू जर बोलली ना, तर 1 बाय शो होऊ दे. ही मांगाची वाघीण आहे ना, जिथं हजर राहते तिथं माझ्या मातंग समाजाचा अपमान होईल. तिथं ही मांगाची वाघीण काय करते ना, तुला पण समजणार. कळालं का हुलडा फुके? बघितला व्हिडिओ? काय म्हणते ती ताई? मावास भावासंग पडून गेली म्हणते लग्न केलं. तर रुक्मिणी ताई लोंढेला म्हणती ही महिला. बघा हिची सोच किती बेकार असेल, हा किती सोच बेकार असेल या महिलेची. बोलण्याचा तरीका बघा तिचा कसा आहे. उपवर्गीकरण आहे तो उपकरण म्हणते. बाई शाळेत जायची गरज आहे तुला. शाळेत जायची गरज आहे. उपकरण नसते, उपवर्गीकरण असते. कळलं काय? हा
तुला खरंच शिक्षणाची गरज आहे, कळलं? आणि अजून तू म्हटलं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी हलगी वाटली, तर रुक्मिणी लोंढेंनी काय म्हटलं माहितीये का हलगीबद्दल? बघा हा व्हिडिओ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हलगी वाटप. काय झालंय? हलगी वाटप, हलगी. अरे बघितला ना? डोक्यात काय सेम बनलेला का? हलगी वाटप. अरे सांगाची गोष्ट हेच आहे की काही जे रील स्टार आहे रुक्मिणी लोंढे यांना ट्रोल करून राहिले. त्यांना सांगायचं माझं एकच आहे, अरे ती महिला मातंग समाजामध्ये जन्माला आली असेल, पण ती महिला आता बौद्ध धर्म स्वीकारणार आहे आणि त्या महिलेचं विचार आचार दृष्टिकोन हा बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा आहे. त्यांचे तिच्याजवळून काहीतरी शिका. तुम्ही उपवर्गीकरण तुम्हाला येते तर उपकरण म्हणता. तुम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षण देणारा बाप चालत नसल, तुम्ही किती भयाळ लोक असाल. अरे त्या रुक्मिणी लोंढेला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे, तर तुम्ही तिला ट्रोल करून राहिले, वाईट उलट बोलून राहिले. तुम्हाला असं वाटते की रुक्मिणी लोंढेला बोलन चालन, कोणी अडवणार नाही. अरे तिचा भाऊ आहे ना बोलणारा, तिचा भाऊ आहे ना. आम्ही रुक्मिणी लोंढेचे भाऊ आहोत, आम्ही रुक्मिणी लोंढेचे भाऊ आहोत. ते आमची ताई आहे, आमची लहान किंवा मोठी बहीण आहे, तिला आम्ही सपोर्ट करतो. का तुमच्या पोटात जडतं? अरे तिचा सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे, शिकावं लागतं, शाळेत जावं लागतं, तेव्हा सगळ्या गोष्टी मिळते. उपवर्गीकरण करून तुम्ही बराबरी करण्याचा अधिकार करत असाल, बराबरी पाण्याचा अधिकार करत असाल, तर इथं बराबरी नाही होत. त्यासाठी शिकावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं, बुद्धी असावं लागतं, तेव्हाच माणूस हा समोर जातो. कळलं काय? पण तुम्ही काही अडाणचोट लोक आहे की ते उपवर्गीकरण करायचं पाहून राहिले, पण शाळेत जायचं पाहून राहिले नाही. शाळेत तर चाललेच नाही. आणि काही अडाणचोट लोक अमावस्या पौर्णिमा मागून राहिले, अमावस्या पौर्णिमा मागून राहिले. कितीतरी लोक म्हटलं आता अमावस्या पौर्णिमा मागून राहिले, आणि इथं लोक वर्गीकरणाचा विरोध करून राहिले. आणि एक इथं लोक वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्न करून राहिले, विरोध आमच्या जमीनवाले करून राहिले. आणि त्या विरोधाच्या याच्यामध्ये काय म्हणून राहिले की तुम्ही काय करता, वर्गीकरण करण्यासाठी तुम्ही आंदोलन करता, आणि तुमचेच काही लोक पोतराजकी लोक गावामध्ये काय मागून राहिले, अमावस्या पौर्णिमा मागून राहिले. सरकारला काय वाटन? मग सरकारला काय वाटन? हे काही बरोबर वाटून राहिलं नाही बा, हे येईल वर्गीकरण करायचं आहे, पण हे शिकून का नाही राहिले? यायचे लोक अमावस्या पौर्णिमा मागून राहिले. तिच्यासाठी अगोदर अमावस्या पौर्णिमा मागणं बंद मारा, तेव्हाच वर्गीकरणाचा लढा. कळलं काय? तर सरकारला काय वाटन, त्या देवेंद्र फडणवीसला काय वाटत, यायला गरज नाही, हे सगळं काय चालू आहे, राजकारण चालू आहे. आणि देवेंद्र फडणवीस राजकारण करणं चालू केलं. तिकडे देवेंद्र फडणवीस सरकारातले काही लोक पण ते आरक्षण हटावायचं आंदोलन चालू केलं, आणि इकडे वर्गीकरण, आरक्षणाचं वर्गीकरण करा हे चालू केलं. म्हणून बौद्ध समाजातील लोक तुम्हाला ट्रोल करते, म्हणून तुम्हाला बोलते ह्याच कारणानं. कळलं काय? आणि राहिला रुक्मिणी लोंढेचा प्रश्न. रुक्मिणी लोंढे विचारानं आचारानं बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानते. तिला ट्रोल करून काय कामाचं ताई ते सांग मला. अगं तुझी बोलीत भाषा काय आहे, हुल्ला फुके, अरे काय काय नवीन शोध लावला त्या. तू एक वैज्ञानिक आहे, शब्दाला शोध लावणारी. हुल्ला फुके आणि त्या मावस भावासंग लग्न केलं. अरे काय विचार सरणे तुझे. मावस भावासंग लग्न केलं म्हणजे मावस भावासंग ते आचारी वैचारीच्या दृष्टिकोनातून गोष्टी करून राहिली असन, भावाचे विचार पटत असन, तर भावासंग ते राहत असल, तर तुमच्या डोळ्यात खुपून राहिलं का ते. हे माझं मत आहे. कारण तुम्ही कितीही प्रयत्न करत असाल, त्या रुक्मिणी लोंढे यांना ट्रोल करण्याचा, तुम्ही ट्रोल करू शकता, त्या महिलेला हरू शकत नाही.
ती महिला कुठच्या कुठं पोहोचलेली आहे आताच्या घडी तिला पुरा महाराष्ट्र काय ओळखतो. समजलं का? तर तिची बरोबरी तुम्ही करू शकत नाही. आता तिने बुद्ध स्वीकारलेला आहे. कळलं? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय जिजाऊ, जय रमाई. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. शेअर करा हा व्हिडिओ, नक्की कमेंट करून नक्की सांगा.